आज आपण नाही का एकदम आगळे वेगळे आणि हटके भजी असे तयार करणार आहोत, एकदम वेगळे. आता नेहमी आपण ना आळूचे वडे करतो, त्याच्यानंतर आळूची भाजी करतो, पण आज आपण आहे ना भजे करणार आहोत. ते पण एकदम मस्तपैकी, एकदम कुरकुरीत आणि सगळ्यांना अगदी आवडतील इतके छान होतात. हे मस्त होतात, एकदम मस्त, अगदी तळले पण जातात आणि एकदम कुरकुरीत पण होतात. तर बघा, तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. ह्या पद्धतीने जर तुम्ही भजी जर केले ना असे, तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने करत राहाल, इतके छान होतात. तर ते बगीच्यामध्येच माझे आळूचे पानं होते, तर त्यामधले मी 2 मोठे पानं घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामधले जे देठं आहेत ना ते बारीक बारीक ते काढून टाकलेले आहे. म्हणजे आपल्याला याची जे बारीक पीसेस करायचे आहेत त्यामध्ये ह्या ज्या काड्या आहेत ना यांचा अडथळा नको व्हायला म्हणून हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशाच प्रकारे मी हे दुसऱ्या पानांचं देखील काढून घेत आहे. खूप सुंदर होतात हे आणि झटकीपट होतात. अगदी कोणी आपल्याकडे आलं पण ना तर आपल्याला हे पटकन अगदी होतात. हां, याच्यासाठी तुमच्या घरी जर आळूचे पान असतं तर ठीक आहे, नाही तर मग ते विकत आणावे लागतात. आता असे जे मी कट मारून घेतलेले आहे आणि आपल्या कात्रीने ना असे बारीक बारीक पीसेस कट करून घ्यायचे आहे आपल्याला. तर मग मी आता हे पूर्ण आळूचे जे पीसेस करून घेणार आहे पानांचे. मस्त होतात, एकदम छान होतात, कुरकुरीत होतात. बघा आता हे सगळे झालेले आहेत करून दोन्ही पानांचे. तर मी आता एका बाऊलमध्ये घेणार आहे सगळं टाकून. तर ते सगळं टाकून घेत आहे मी. आता त्यामध्ये आपल्याला अजून ॲडिशनल काही तर बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी मस्तपैकी अगदी कोथिंबीर घातलेली आहे, तेवढाच घालायचं आहे कोथिंबीर जेवढ्या आळूचे पानांचा आपलं जे कातरण निघतं ना ते. आणि इथे मी एक बटाटा मस्त स्वच्छ धुवून त्याच्यावरचे सालं काढून असा किस करून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यात ठेवलं होतं थोडा वेळ. म्हणजे कसं ना बटाटा लगेच लाल पडतो, त्यामुळे ते घ्यायचं आहे आपल्याला. याच्यात अगदी पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे मोठा एक कांदा घेतलेला आहे, तो पण बारीक कट करून घेतलेला आहे. आता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे छान आपलं. आता हे सगळं हाताने छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे. तर मी हिंग घालून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथे मी हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं तिखटपणानुसार तुम्हाला तिखट देखील घालून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि हे भजे तिखट पण छान लागतात, तर मी इथे तिखट घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला धनेपूड देखील घालून घ्यायची आहे. इथे मी 2 चमचे धनेपूड घातलेले आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा ओवा आहे ना हातावर असा मस्त क्रश करून घातला आहे आणि मस्त सुगंध एकदम छान येतो आणि भजे खातो आहे अर्थात पचायला देखील हलके आहेत. ओवा घातल्यामुळे एकदम हलकं होतं. त्यानंतर इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घालून घेतलेले आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे, अगदी एकदम रगडून. म्हणजे सगळा जो मसाला आहे ना आपल्या ह्या सगळ्या कोथिंबीर आळूच्या पानांना वगैरे लागेल. आणि आता आपल्याला हे 5-1 मिनटं तरी झाकून ठेवायचं. म्हणजे 10 मिनटं जरी झाकलं तरी चालणार आहे, कारण छान अगदी पाणी सुटणार आहे बघा. आणि हे जे पाणी सुटलेलं आहे ना यातच आपल्याला बेसन पीठ घालूनच आपल्याला मस्त भिजवायचं आहे. त्याच्यामुळे वरतून दुसऱ्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आधी थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे, जितकं मावेल तितकं. आणि आता मिक्स करून बघायचं आहे आपल्याला. व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. जर आता परत आपल्याला थोडं जर बेसन पीठ लागलं तर पुन्हा यामध्ये टाकू शकतो आपण. खूप बेसन पीठ टाकायचं नाही आहे. आता यामध्ये थोडंसं मला अजून बेसन पीठ लागतं आहे, तर मग मी ते टाकून घेते आहे. अशा प्रकारे हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मस्त भिजवून घ्यायचं आहे आणि यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आता हे छान भिजून झालेलं आहे बघा. आता गॅसवर मी आधीच कढई ठेवली होती तेल गरम करण्यासाठी. आता यामध्ये तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भजी सोडायला हरकत नाही आहे. आणि कसे पण ओबड धोबड कसेही भजी तुम्ही सोडले ना तर खूप छानच दिसतात ते आणि खायला पण खूप छान लागतात बघा. अशा प्रकारे हे मस्तपैकी आपल्याला हे भजी जे आहे हे तळून घे. छान एक साईड अशी तळले गेली की मग पलटवून आपल्याला दुसरी साईड देखील तळून घ्यायची आहे. एकदम खमंग कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असे तिखट भजी तयार होतात आपले आगळे वेगळे म्हटल्याप्रमाणे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा बघा. एकदम मस्त. याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही आहे आणि हे भजी अजिबात तेलकट होत नाही. आणि या
अजिबातच सोडा घालायचा नाही आहे. सोडा घातल्याने काय होतं की ना तेल पण आपलं कमी होतं आणि विशेष म्हणजे जे भजे आहे ना ते देखील खूप तेलकट होतात. त्याच्यामुळे यामध्ये अजिबात सोडा घालायचा नाही. पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सोडा देखील घालू शकता. सोडा न घालता हे भजे एकदम सुंदर आणि मस्त असे कुरकुरीत होतात, खमंग होतात. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करा. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पाहू शकता तुम्ही किती मस्त अगदी ओबडधोबड जसे आपल्या हॉटेलमध्ये मिळतात ना एकदम तसेच दिसत आहेत बघा आणि खमंग वास सुटलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसाठी पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.